नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असाल की सध्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चालू आहे। महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला होता त्याचा आहे। पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला कुठेतरी उतरती कळा लागल्यासारखं दिसतंय का आणि याला नेमकं कोण षडयंत्र रचतंय ते सुद्धा आपल्याला स्पष्टरित्या पाहिजे। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी जो काही गोरगरीब लेकरांसाठी लढा उभा केला होता आणि तो शिखरावर पोहोचला होता, पण येत्या काळात लोकसभेच्या निवडणुकीमुळे तो रुकला आहे आणि याच्यातच मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मराठा अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता। पण तो निर्णय गोरगरीब लोकांचा विचार करून मागे घेतला आणि मागे घेतल्यानंतर त्यांनी ठरवलं की लोकसभेच्या रिंगणात कुठल्याही प्रकारचा अपक्ष मराठा उमेदवार नसणार आहे। पण याच्यामध्ये जे आतापर्यंत मराठा समाजातील लोक मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करत होते, पाठिंबा देत होते, मग त्याच्यातीलच काही लोक फक्त स्वार्थापोटी पाठिंबा देत होते का, जेणेकरून त्यांना फक्त राजकारणच करायचं होतं पण कुठल्याही प्रकारचं मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करायचं नव्हतं। मग याच्यातूनच दिसून येतोय, कारण जे काही मनोज जरांगे पाटलांनी सकल मराठा समाजातील व्यक्तींना एकत्रित जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सध्या बघितला असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवार उतरलेत। ते कशा प्रकारे उतरलेत, मराठा समाजाचा एक मुद्दा घेऊन उतरलेत, पण मनोज जरांगे पाटलांनी तर सपसेल माघारी घेतली होती। म्हणजे याचा अर्थ तुम्ही पाठिंबा आणि समर्थन दिलं एका राजकीय हस्तक्षेपापोटी, कुठेतरी राजकीय स्वार्थ होता आणि आता तो उघडकीस आलाय। जेणेकरून आता बघितलं असं लोकसभेच्या रिंगणामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या खूप वाढली आहे। त्याचं कारण काय आहे, प्रत्येक जण मराठा समाजातील व्यक्तींचा एक प्रश्न घेऊन उभा राहतोय उमेदवार। मग याच्यामध्ये नेमकं कारण काय, स्वतः तो उतरतोय का त्याला कोणीतरी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सांगतोय, हा सगळ्यांनी जनतेने लक्षात घेणारा प्रश्न आहे। जेणेकरून सगळ्यांना वाटत होतं की मराठा समाज हा सगळ्यात मोठा काटा आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। काटा कशामुळे, कारण मनोज जरांगे पाटलांनी जो एकत्रित केलेला समाज होता आणि तो जर एका बाजूला पडला तर 100% कोणाचा तरी विजय होणार आहे। मग मनोज जरांगे पाटलांनी एक सल्ला दिला होता की ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा। मग कुठेतरी सगळ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली का, जेणेकरून आता बघितलं असेल काही सकल मराठा समाजातील व्यक्तींना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही जणांचा पाठिंबा आहे। म्हणजे काही जण राजकीय षडयंत्र रचण्यासाठी अपक्ष उमेदवार देऊ शकतात, पण याच्यामध्ये मराठा समाजातील लोकांची दिशाभूल होता कामा नये। जेणेकरून या निर्णयाकडे जरा व्यवस्थित पहा, कारण आता जर तुम्ही नाही पाहिलं तर तुमचं मत वाया जाऊ शकतं। कुठेतरी तुम्हाला ज्या व्यक्तीला मत द्यायचंय तो व्यक्ती निवडून येणार नाही, दुसऱ्याच व्यक्तीला तुमचं मत जाऊ शकतं। म्हणून हे निर्णय घेण्याची वेळ आहे, जेणेकरून आता जर तुम्ही निर्णय नाही घेतला तर 5 वर्ष तुम्हाला बोंबलत राहावं लागणार आहे। कारण मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी काही बहुतांश लोकांचा पाठिंबा आहे, पण त्यालाच काही विरोध करणारे बघितला असेल, मग या मराठा समाजातील व्यक्तींचं मत तर मिळणार नाही। मग याचं मत नेमकं कसं जिरवायचं, त्याचं कारण द्यायचं, मग या अपक्ष उमेदवार, मग अपक्ष उमेदवार घेतला की 100% ते मत दुसरीकडेही जाणार नाही, म्हणजे एखाद्या विरोधकाला जाणार नाही, ते जाग्यावर जिरू शकतं। अशा प्रकारचं सुद्धा राजकीय षडयंत्र रचल्या जाते का, हे सुद्धा लोकांच्या मनामध्ये विचार प्रश्न पडलाय। कारण मनोज जरांगे पाटलांनी तर सपसेल लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली, कारण त्यांना गोरगरीब लेकरांचं जे काही महत्त्वाचा प्रश्न होता त्यांना चांगल्या प्रकारचं न्याय द्यायचं होतं, म्हणून त्यांनी लढा चालूच ठेवलाय आणि तो लढा त्यांनी कुठल्याही राजकारणामध्ये पदार्पण करून वाया घालवला नाही। त्यांना असं वाटलं की जर राजकारणात पदार्पण केलं तर लोकांच्या डोक्यामध्ये राजकारण शिरेल आणि महत्त्वाचा मुद्दा पाठीमागे पडेल, म्हणून त्यांनी 2 पावले पाठीमागे घेतले आणि बहुतांश लोकांचा त्यांना पाठिंबा सुद्धा आहे। मग याच्यामध्ये काही राजकीय स्वार्थापोटी पाठिंबा देणारे व्यक्ती होते, जेणेकरून आता या राजकारणामध्ये उघडकीस आलंय। त्याचं नेमकं कारण काय की या मराठा समाजातील व्यक्तींचा प्रश्न घेऊन जर उमेदवारी अर्ज दाखल केला तर यांचा पाठिंबा मिळेल का। पण या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा पडतो, जो मनोज जरांगे पाटलांनी उभा केलेला लढा, त्यांनी आतोनात केलेले उपोषण, या ठिकाणी सर्व जास्त प्रमाणामध्ये बहुतांश लोकांचा पाठिंबा त्यांना आहे। पण या ठिकाणी 100% स्वहिताने का स्वखुशीने उमेदवारी अर्ज दाखल होतोय का त्यांना कोणीतरी अर्ज दाखल करण्यासाठी सांगतोय, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचा विचार करणं 100% योग्य आहे। जेणेकरून या प्रश्नाचा विचार नाही केला तर 5 वर्ष पश्चाताप केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि याच्याकडे सगळ्यात मोठा काटा म्हटलं गेलं तर जे काही आपल्या बाजूनं लोक वळणार नाहीत त्या लोकांना जिरवायचं कसं, त्या लोकांचे मत तिथं कसे जिरवायचे, हे सगळ्यांचाच प्रश्न उपस्थित असतो राजकारणामध्ये। म्हणून त्या व्यक्तीचा आपल्याकडे जर पाठिंबा नसेल तर त्या व्यक्तींचे मत जिरवायचे कसे, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो अपक्ष उमेदवार उभं करणं। पण अपक्ष उमेदवार स्वखुशीनं सुद्धा काही उभे राहू शकतात, कारण त्यांना राजकारणामध्ये यायचं असतं। पण याच्यामध्ये या समाजातील झालेली एकजूट
फोडायची कशी याचा सुद्धा षड्यंत्र रचल्या जाऊ शकतं आणि ते षड्यंत्र रचण्यासाठी काही जण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही जण त्यांना पाठिंबा देऊ शकतात, पण काही जण असे व्यक्ती असतात की त्यांना चांगल्या प्रकारे समाजाचं कार्य करायचे म्हणून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. सगळेच असे आहेत म्हणून नाही, पण काही जण चेहरे मोहरे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असतील की नेमका कोणता व्यक्ती आपल्यासाठी मुद्दामून उमेदवारी अर्ज दाखल केलाय का स्वतःच्या स्वार्थासाठी केलाय हे सुद्धा लोकांच्या डोक्यामध्ये सध्या प्रश्न उद्भवते. म्हणून लोकांनी या गोष्टींचा सर्वस्वी विचार करा, जेणेकरून आपलं मत कुठंतरी चांगल्या कामाला गेलं पाहिजे, वाया गेलं नाही पाहिजे. कारण आता बघितलं असेल व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूबवर सगळीकडेच चालू आहे की याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी तर सबसे लोकसभेतून माघार घेतली, मग नेमका मराठा अपक्ष उमेदवार नेमका उभा कोणी केला हा सगळ्यांना पडलाय प्रश्न. आणि याच्यामध्ये अशा प्रकारची जर फूट पडत राहिली तर मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलाय त्याला यश मिळणार का हो? आणि मिळणार असेल तर त्याच्यासाठी असं फूट पडता कामा नये, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांनी सरळ सांगितलं ज्या काही निर्णयाशी आपली अंमलबजावणी झाली नाही त्यांना कुठंतरी पश्चाताप होण्यासाठी आपण लोकसभेतून माघार घ्यावी आणि त्यांना धडा शिकवावा हा त्यांचा उद्देश होता. पण ते उद्देश सफल होणार का उद्देश सफल होणार नाही हे तुम्ही विचार करा. कारण याच्यासाठी स्वतः आपणच जबाबदार असणार आहेत. कारण मनोज जरांगे पाटलांना एकट्यालाच त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर फायदा होणार नाही, ते सर्वांनाच होणार आहे. का मनोज जरांगे पाटलांनी एकट्यानेच ठेका घेतला असं काही नाही, ही सर्वस्वी सगळ्यांचीच जबाबदारी असते. म्हणून सर्व लोकांनी, तळागाळातील गोरगरीब लोकांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की जे काही सध्या उमेदवार उभे राहत आहेत ते नेमके स्वार्थासाठी उभा राहत आहेत का आपल्यासाठी उभा राहत आहेत हे एकदा नीट विचार करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची लोकांची दिशाभूल होऊ नये आणि लोकांचं मत वाया जाऊ नये. कारण या ठिकाणी जो काही लढा उभा केला आणि तो लढा उभा का केला आणि मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीत सल्ला काय दिला की लोकांना मार्गदर्शन कशा प्रकारे केलं तुम्ही त्या सभेमध्ये बघितलं असेल. मग या लढ्याला यश मिळवायचं असेल तर अशा प्रकारची फूट पडता कामा नये, जेणेकरून फूट पडण्यासाठी सगळीकडूनच राजकीय षड्यंत्र रचल्या जाऊ शकतं. पण ते राजकीय षड्यंत्र सगळ्यांच्या ओळखण्यात आलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक वेळेस तुम्हाला येण्यास जवळ कोणी सांगायला येणार नाही. कारण त्यावेळेस तुम्हाला स्वतःला ते निर्णय घ्यायचा आहे आणि स्वतःचा अधिकार बजवायचा आहे. कारण या ठिकाणी आश्वासन देण्यासाठी प्रत्येकजण तुमच्यापर्यंत येणार, तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी मी उभा आहे, पण ते प्रश्न खरंच सोडवणार आहे का स्वतःच्या स्वार्थासाठी उभा केलाय का स्वतःच्या स्वार्थासाठी उभा राहिलाय हे सुद्धा एक नीट उघड्या डोळ्याने विचार करा आणि शांततेने आपल्या मतदानाचा अधिकार बजवा, जेणेकरून मतदानाच्या स्वरूपात सुद्धा इतरांना धडा शिकवता येतो. पण त्याच्यासाठी तुमचं मतदान सुद्धा 100% होणं गरजेचं आहे. नाहीतर तुरळक 60 आणि 65% मताच्या आधारे चांगल्या प्रकारचं खंबीर नेतृत्व उभा राहू शकत नाही. पण ते विजयी होतो, पण त्यासाठी लोकांनी 100% मतदान सुद्धा करणं गरजेचं आहे, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढली तर खरं नेतृत्व सगळ्यांच्या समोर येत असतं. म्हणून या सर्वांच्या गोष्टीचा विचार करा आणि आपलं मत वाया जाऊ देऊ नका. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.